नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्सचे प्रस्तुत करतात डिफेन्स करिअर अकॅडमी. छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. आमदार रोहित पवार आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार असल्याची माहिती. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी लोकसभेत आवाज उठवावा अशी विनंती करणार. व्हीएसआर कंपनीच्या मालकाची आज पुन्हा सीआयडी ऑफिसमध्ये चौकशी होण्याची शक्यता. रोहित पवार यांचा व्हीके सिंग याला सीआयडी कार्यालयामध्ये व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप. जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या महिला सन्मान पोर्टलचं आज अनावरण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सायबर वेलनेस कक्षाचं सुद्धा उद्घाटन होणार. मनसेचा वर्धापन दिन उद्या रायगडाच्या पायथ्याशी साजरा होणार. वर्धापन दिनाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावली बैठक. मुंबई, कोकणासह विदर्भात उन्हाच्या झळा. राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. सर्वसामान्यांना युद्धाचा मोठा झटका. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ. नवे दर आजपासून लागू होण्याची शक्यता. हॉटेल आणि उद्योगांसाठी एलपीजी सिलेंडर देण्यावर बंदी. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. केवळ घरगुती वापरासाठीच मिळणार एलपीजी. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये पुन्हा मोठा स्फोट. 9 कामगार होरपळले, 5 जण गंभीर जखमी. औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. भाजपकडून आपल्या लोकसभा खासदारांसाठी व्हीप जारी. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्याच्या प्रस्तावावर सोमवारी चर्चा होण्याची शक्यता. बिनशर्त आत्मसमर्पणाशिवाय इराणशी कोणताही करार करणार नाही. ट्रम्प यांचा युद्धाबाबत थेट इशारा.